अनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा बाळराजे पाटील यांनी अजित पवारांनाच नाद करायचा पण अनगरकरांचा नाही असं खुलं चॅलेंज दिलं होतं। त्यावरून बाळराजेंवर बरीच टीका झाली। वडील राजन पाटील यांना माफी मागावी लागली। पण बाळराजेंमध्ये असलेल्या या हिमतीला 3 पिढ्यांचा इतिहास आहे। घरात पाटीलकी असल्याने त्यांचे आजोबा बाबूराव अण्णा पाटील यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन अनगरमध्ये पहिली खुली बाजारपेठ सुरू केली होती। त्यामुळे रेशनच्या पुढे रांगा लावून उभे राहणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना आपला माल खरेदी विक्री करता येऊ लागला। काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव करून ते सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जिंकले। यातूनच विरोधक वाढले आणि बाबूरावांना यांच्या विरोधातल्या तक्रारी सुद्धा। त्यामुळे सरकारने सोलापूर जिल्ह्यातून बाबूरावांना यांना हद्दपार केलं। हेच बाबूरावांना पुढे मोहोळ तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार झाले। हैदराबाद मुक्ती संग्रामच्या लढ्यामध्ये सैनिकांना अन्नधान्य पुरवणं असो की 1972च्या दुष्काळात 10वीच्या पोरांची सगळी फी भरणं असो, यामुळे ते लोकनेते झाले। त्यांचा हाच दबदबा त्यांचा मुलगा राजन पाटलांनी पुढे कायम ठेवला। अनगरचे मालक आणि परमनंट आमदार म्हणून त्यांनी आपली ख्याती तयार केली। राजन पाटलांमुळेच अनगरची ग्रामपंचायत निवडणूक ही गेल्या 68 वर्षांपासून बिनविरोध होत आली आहे। एवढंच नाही तर आजूबाजूच्या 13 ग्रामपंचायती, कारखाने आणि स्थानिक संस्थांवर राजन पाटलांचंच वर्चस्व आहे। आजपर्यंत त्यांना कुणी तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच नाही आणि जरी मिळाला असेल तरी तो टिकला नाही। आज जिल्हा परिषद सदस्य आणि कारखान्याचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या रूपाने